मे महिन्याच्या दिवसांमध्ये चुकूनही खाऊ नका ह्या 8 वस्तू. हळूहळू बनतील पोटात विष. तुम्हाला माहित आहे का, मे महिन्याच्या दिवसांमध्ये तुमच्या स्वयंपाकघरातील अमृतसारख्या वस्तू केव्हा विष बनून जातात आपल्याला कळतही नाही. आपण चांगल्या आरोग्यासाठी काजू, बदाम, सुकेमेवे खात आहेत की रात्री थंड ताक, दही. मात्र आयुर्वेद सांगते ह्या त्या चुका आहेत ज्या आपल्या शरीरात ऍसिडची भट्टी जळवतात. सूर्याचे तापमान जास्त वाढत आहे आणि आपली पाचन शक्ती कमी झाली आहे. अशातच आपण या 8 वस्तू खाल्ल्या तर आपण नकळत आपले आरोग्य धोक्यात टाकत आहोत. चला तर मग जाणून घेऊया ती 8 वस्तू ज्या मे महिन्यात आपल्याला शरीरासाठी धोक्याची घंटी असते. नंबर 1, रात्रीच्या वेळेस दही खाणे. मित्रांनो, रात्री दही आपण थंडी समजून खातो. मात्र आयुर्वेदात तिला अभिसंधी म्हणजेच शरीरातील स्रोत वाहिन्या बंद करणारे किंवा चिकटपणा वाढवणारे पदार्थ समजले जाते. अशातच आपण मे महिन्यात रात्री दही खाल्ली तर शरीरातील वाहिन्यांमध्ये रुकावट निर्माण होते आणि शरीरात कब्ज आणि पित्त असंतुलन निर्माण करते. रात्री खाल्लेली दही पूर्णपणे पचत नाही, ज्यामुळे शरीरात टॉक्सिन्स बनतात आणि याच कारणाने सकाळी सांधेदुखीचा त्रास उद्भवतो. नंबर 2, मेथीदाणा. मेथीदाण्याला आयुर्वेदात वरदान मानले जाते. मात्र मे महिन्यात हा आरोग्याचा शत्रू बनतो. डायबेटीस किंवा सांधेदुखीचा त्रास होतो. म्हणून मेथीदाणा खात आहात तर सावधान व्हा. कारण मेथीदाणा मे महिन्यात आपल्या पेशींना आतून सुकवतो, ज्यामुळे गंभीर डिहायड्रेशन, लघवीच्या ठिकाणी जळजळ आणि मूळव्याध अशा त्रास उद्भवू शकतो. म्हणून मेथीदाणाऐवजी आपण जिरे पाने घ्यावे, ज्यामुळे शरीराला थंडावा येतो. नंबर 3, मनुके. बादाम, अक्रोड, मनुके यांना ऊर्जेचा मोठा खजिना समजले जाते. पण मे महिन्यात यांना पित्तचा राजा म्हणतात, कारण मनुक्यांमध्ये कॅलरी आणि उष्णता जास्त असते. बिना भिजवलेले मनुके खाणे म्हणजे आपले लिव्हर धोक्यात टाकणे. बिना भिजवलेले मनुके खाल्ल्याने अचानक आपल्या नाकातून रक्त येऊ शकते. चेहऱ्यावर पिंपल्स येतात. म्हणून मनुके मे महिन्यात 8 ते 10 तास पाण्यात भिजवूनच खावे. नंबर 4, उडीदाची डाळ. आयुर्वेदात उडीदाच्या डाळीला सर्वात पौष्टिक आणि पचायला जड असणारी डाळ म्हणतात. मे महिन्यात आपली पाचन शक्ती मंद असते. अशातच आपण उडीद डाळ खाल्ली तर आपल्या शरीरात भयंकर उष्णता आणि गॅस तयार होतात, ज्यामुळे पूर्ण दिवस आपल्याला सुस्ती येते, अस्वस्थ वाटते, स्नायूत वात तयार होऊन सांधेदुखीचा त्रास वाढतो. मे महिन्यात उडीद डाळचा त्याग करून आपण मूग डाळचे सेवन करावे, जी पचायला हलकी आणि पौष्टिक असते. नंबर 5, खजूर. ज्याला उष्णतेचा स्फोट म्हटले जाते. खजूर खाल्ल्याने आपल्या शरीरात भरपूर ऊर्जा तयार होते. मात्र मे महिन्यात खजूर खाल्ल्याने शरीरात मोठ्या प्रमाणात उष्णता तयार होऊ शकते, ज्यामुळे चक्कर येणं, अस्वस्थ वाटणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. जर शरीरात रक्ताची कमी असल्याने खजूर खात असाल तर रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खा. नंबर 6, चहा आणि कॉफी. ज्याला फ्रेश, ताजेतवाना होण्याची सवय समजतो आपण. मे महिन्यात चहा, कॉफी पिणे म्हणजे स्वतःला फसवणे होय. चहामध्ये असणारे कॅफीन हे एक डिहायड्रेटर आहे, जे किडनीला जास्त काम करायला प्रवृत्त करते, ज्यामुळे परत परत लघवी लागते आणि शरीरातील उपयुक्त पाणी बाहेर निघत जाते. चहामधील कॅफीन म्हणजे अस्वस्थ. याऐवजी आपण लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा ज्यूस घ्यावे, यामुळे शरीरात थंडावा होईल. नंबर 7, तळलेले पदार्थ. पाचनचा शत्रू समोसे, भज्या, वडापाव अशा प्रकारचे पदार्थ मे महिन्यात आपले सर्वात मोठे शत्रू आहेत. अतिरिक्त तेल आणि तुपाला पचवण्यासाठी शरीराला जास्त रक्ताची आणि ऊर्जेची गरज असते. मात्र मे महिन्यात रक्तप्रवाह त्वचाकडे जास्त असतो, ज्यामुळे शरीर थंड राहते आणि पोटाला रक्त कमी पडते. अशा वेळेस तळलेले पदार्थ जास्त वेळ पोटात राहतात आणि लवकर पचन न झाल्याने शरीरात सुस्ती, लिव्हरवर सूज, भूक न लागण्याची समस्या होते.
म्हणून शिजवलेल्या किंवा भाजलेले अन्न खा. नंबर 8. आंबट कढी. कढी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदा होतात. कढी खाल्ल्याने पचनास मदत होते, शरीराला थंडावा देते. मात्र मे महिन्यात जर आपण जास्त आंबट कढी खाल्ल्यास पित्ताचा आणि ऍसिडिटीचा त्रास वाढू शकतो. म्हणून मे महिन्यात कढी खात असाल तर त्यात आंबटपणा कमी हवा, ज्यामुळे ती पचायला हलकी जाते.